अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाएं ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए। मोगरकचा तलाव पार्ट 2। बाजूलाच एक जोडनाव होती। तेव्हा एका सेवकाने ती जोडनाव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली। तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा। त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली। त्यात 5-6 सेवक होते। त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते, म्हणून ते सेवकांना म्हणाले की मी नावेत येत नाही। नाव थोडी दूर पाण्यात गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतून पाण्यात उड्या मारल्या। त्यानंतर तेथे श्री मोतीरामजी हरडे दिवाणजी नावाचे एक सेवक उरले होते, कारण त्यांना पोहता येत नव्हते। दिवाणजीला वाटले की आपण आता नाव चालवू। ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते, म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला ते वल्हे पाण्यात टाकले। वल्हे पाण्यात घातल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार मिळाल्यामुळे दिवाणजी उजव्या नावेत पडले। हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते। तेव्हा बाबा म्हणाले, दिवाणजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेला? बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील, म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की तुला पोहता येते काय? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा। त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली। बाबांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करून भोजनास या, तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे। त्याप्रमाणे बाबा जायला निघाले। त्यावेळेस ते पायात पादुका घालाव्यास विसरले होते। त्या तलावाच्या काठावरच राहिल्या होत्या। बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली। काही सेवक नावेत बसून कपडे धुवू लागले। लोहारा या गावचा सेवक श्री शामरावजी कार याने त्या नावेला जोराने लाथ मारली। त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि इकडे कारचा पाय चिरला गेला। श्री श्रीराम भंडारबोडीवाला हे पुन्हा पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत चढताना ती नाव एका बाजूला वाकली। त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभ पडले। नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडनावेत संपूर्ण पाणी भरले होते। काठावर असलेले 15 ते 20 सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली। हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या बायांपर्यंत पोहोचला। तेथे धर्मपुरी या गावची सौ चंद्रभागाबाई ही सेविका होती। ती जोराने म्हणाली, बाबा असताना नाव बुडू शकत नाही। त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते। बाबा तेव्हा 300-400 पावले चालत आले होते। त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला। त्याच क्षणी त्यांच्या पायाला खडे रुतू लागले। तेव्हा बाबांच्या लक्षात आले की आपण पायात पादुका घातल्या नाही आणि त्या आपण तलावाच्या काठावरच विसरलो आहोत। बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी? बाबांच्या शब्दांवर अंमल केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता, परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती। बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले। तेव्हा नागपूरचे सेवक श्री लक्ष्मणरावजी उराडे हे एकटेच त्या जोडनावेत 2 भागात 2 पाय देऊन उभे आहेत। संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे, तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले। बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते। त्यांना बाबा म्हणाले, हे तुम्ही काय केले? तुम्हा सेवकांना सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता। तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली।
त्यानंतर बाबांनी संपूर्ण चौकशी केली. किती सेवक नावेत होते, किती सेवक पोहून बाहेर निघाले आणि किती आत बुडाले. चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते, म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला माद्री या गावचा कचरू नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, तुला पोहता येते काय? त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरून काठावर आण. त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करून त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की हे कसे काय घडले. त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली. प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरून ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की मला पोहता येत नाही म्हणून उडी मारू शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार, म्हणजे दोन्ही क्रियात मी मरणारच आहे, जिवंत राहू शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, मरे या जिये भगवत नाम पर. बाबा हनुमानजी आप मुझे मारो या तारो मैं आपके शरण में हूं, अशी याचना करीत होतो. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरून सुद्धा बुडाली नाही, ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिद्ध होते. आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरून सुद्धा ती बुडू नये. धन्य आहे तू भगवंता. नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतून पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली. दुसऱ्या घटनेत श्री संपत शेरकी सांगतात की गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडला होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले, परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले. तेव्हा त्याच्या मनात आले की मी आता बुडणार आणि हाही बुडणार, म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातून वाचवा, मी आता मरतो आहे. तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंदचा हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरून पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंदला आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशा प्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जिवंत व सुखरूप निघाले. धन्य तो परमेश्वर. त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय, समर्थ बाबा जुमदेवजी की जय, परमात्मा एक, सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय असा हर्षकल्लोळात जयघोष केला. वनखात्याचा चौकीदार हाही त्यावेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही, तो मरतोच. पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात? हे तुमचे गुरु तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत, ते घाबरतात. पण तुमची हिम्मत आणि तुमच्या गुरुने दिलेली परवानगी यामुळे खरोखर भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिद्ध होते. त्यानंतर सर्वजण भोजनाच्या ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावार नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले, बाबा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते.
केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की हा प्रसंग बाबांचे ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्यवचन त्या सर्वांनी दिले. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवराआवर करून मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरूपपणे परत आले. वरील प्रसंगावरून हे सिद्ध होते की बाबांच्या रूपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकांच्या रूपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रूप आहे हे बसका बैल म्हणजे जनावराने देखील ओळखले.